आणि आता तर 2026 मध्ये यूट्यूब म्हणाल तर खूप काय सांडले बाबा, पाणी सांडले का ऑइल सांडले तेच कळत नाही नक्की. की हा बघा, हा लेफ्टला येते, इथून राईट वरून लेफ्टला आला बघा. काय बोल. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये आपलं तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघत असाल की आपण आहोत आता खांदेश्वर मंदिराला भेट द्यायला आलो होतो. आणि हे बघा इथून पण जायला जागा आहे. इथे मॅच चालू आहे आतमध्ये, मॅच. सो इथून निघते तर म्हटलं आता आलोच इथे तर जरा फिरूया मस्त आहे की थोडं ब्लॉगिंग अजून करूया. या ब्लॉगला डायरेक्ट तुम्ही आला असाल तर डायरेक्ट पहिला तुम्ही ते मंदिराचे व्हिडिओ जाऊन बघा. आणि घरून कसं यायचं काय वगैरे, मी सायनवरून आलो आहे इथे, तर कसं काय आलं आहे ते नक्की बघा. त्याचा मोठं ब्लॉगिंग वेगळा केला आहे मी. सो बाकी नवी मुंबईत फिरायला तर भारीच वाटतं मला ऑलवेज, कधी. आता पुढे गेलो की आपला हायवे लागेल. जा बाबा जा, हॉर्न मारतोय. बघा असं काहीच आपण इथून आलो होतो. पनवेल फायनली थोडा सेट झाला. नक्की सांगा बरोबर झालाय की नाही, बरोबर वाटतोय की नाही. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. असा अँगल पाहिजे, तसा अँगल पाहिजे. मला असं वाटतं की हे हात आपले हँडलचा पूर्ण हा एवढा पार्ट दिसला पाहिजे आणि थोडासा रोड दिसला पाहिजे समोरचा, असं मला वाटतं. आज संडे आहे पण असे काय रायडर्स वगैरे जास्त दिसले नाही रोडला. मे बी सकाळी लवकर गेलेले असतील. संडेवाले काय खंडाळा लोणावळा जास्त काय लांब जात नाहीत. 100-150 किलोमीटर. हा रोड बघा भारी वाटतो, खालून आला. बाकी आता मोठी राईड कधी होईल माहीत नाही मला, पण मी असा विचार करतो की नक्की म्हणजे फॅमिली ब्लॉग पण आपले चालू असतात मध्ये मध्ये, ते पण थोडे थोडे करून, म्हणजे पूर्ण डेली ब्लॉग तर नाही होऊ शकत, कारण डेली ब्लॉग करणं खूप मोठा एक हे टास्क आहे. रोज कॉन्टेंट लागतो, रोज काय ना काय वेगळं पाहिजे. आणि आत्ता तर 2026 मध्ये यूट्यूब म्हणाल तर खूप म्हणजे प्लॅटफॉर्म खूप हे झाला एकदम. लोकांना तेच बघू शकत नाही, कोण तेच बघायला आवडत नाही. कारण किंवा काय, आज कोण ट्रॅव्हल ब्लॉग बघते तर कोण दुसऱ्या दिवशी फॅमिली ब्लॉग बघेल, अशी परिस्थिती आहे कायची. तर त्याच्यामुळे सर्व चालू आहे. मी विचार करतोय की इथून खालून युटर्न मारावा, ब्रिजच्या खालून. रत्नाकर खेर रोड मस्त युटर्न मारून घरी जाऊया. आता जाता मोठं ब्लॉगिंग करू. खूप दिवसाने आलो या रोडला, खूप दिवसांनी. तुम्ही पण आता कंटेंट क्रिएटर असाल किंवा सोशल मीडियाशी कनेक्टेड असाल आणि हा आपला मोठं ब्लॉग बघत असेल, तर तुम्ही तुमचं मत शेअर करा की आता जर सोशल मीडिया किंवा कॉन्टेंट क्रिएशन कितपत म्हणजे आहे किंवा कितपत त्याची प्रगती होऊ शकते. जर कोणी आता नवीन स्टार्ट केलं,
माझं पर्सनल मत आहे की त्याकडे कॉन्टेंट असेल ना तर त्याने करावं, की त्याला माहिती आहे की हा बघा हा लेफ्टला येते, इथून राईटवरून लेफ्टला आला बघा. काय बोलणं, इकडे बघा मोठा हायवे आहे कोणता तरी, बंद तर आहे दिसतंय, काम चालू आहे. सर आपण काय बोलतो की हां कॉन्टेंट क्रिएशन 2026 मध्ये खूप चॅलेंजिंग आहे, खूप म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. कोरोनाच्या अगोदर म्हणजे 2020-19 मध्ये ना ठीक होतं, माणूस कॅमेरा चालू केला, फॅमिली थोडं काहीतरी दाखवलं की व्ह्यूज पण चांगले यायचे, किंवा कोरोनामध्ये लोक काय कामाला वगैरे नव्हती, घरी बसून ते व्ह्यूज वाढले ॲक्च्युली. तिथून मला असं वाटतं की यूट्यूबच्या क्षेत्रात खूप जण असे सहभागी झाली की आम्हाला पण कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे वगैरे सर्व. काही लोकांना हे माहीत नव्हतं की त्याच्यातून पैसे भेटतात किंवा काय, अशी सर्व गोष्ट होती. बाकी रोड बघा मस्त एकदम, ब्रिज वरती खड्डे नाहीत काय नाहीत. त्या बाजूला लालपरी आलेली आहे, पुढे जाऊन लेफ्ट मारला की आपण आपल्या मार्गाला. मुंबई मुंबई वी वाडी लिहिलंय, वी वाडी. आत्ता ट्रॅफिक चालू व्हायला सुरू झालं त्या बाजूला, पनवेलकडे जायच्या बाजूला. धुळे बघा असं वाटतं मस्त गावात आले. फक्त लाल माती उडायच्या जागी खडी उडते, पांढरा धूळ नाही मला, धूळ उडते नुसती. सिग्नल लागलेला आहे, आपण मध्ये जाऊन उभं राहूया जरा सावळीला. लेफ्ट मारून सर आपल्याला घरी मुंबई. तर अशा काहीशा गोष्टी चालू आहेत यूट्यूब क्षेत्रामध्ये. कारण आता कधी बसून आहे, पण मला कन्सिस्टन्सी नाही तर ठीक आहे, मी समजू शकतो की मी कन्सिस्टन्स नाही आहे तेवढा, त्याच्यामुळं मला व्ह्यूज किंवा काय येत नसतील. पण ना कुठेतरी डिमोटिवेट व्हायला होतं की बाबा काय चाललं आहे, काय करायचं किंवा काय. एका बाजूला काम पण चालू असतं, ते सर्व सांभाळता मग हे करायचं. शनिवार रविवारती पण टाईम भेटला तर सिग्नल कधी सुटणार काय माहिती, खूप लांब आहे, ते दिसत पण नाहीत किती टाईम आहे अजून. चला आपला सिग्नल सुटलेला आहे फायनली. बारीक रेती भीती सांडलेली आहे रोडवर, काळजी घ्या अशा टायमाला, गाडी स्लिप वगैरे होऊ शकते. आता आपण आपल्या हायवेला लागलेलो आहे फायनली घरी जायला. आणि एक महत्त्वाचा अपडेट केलं आपण याच्यामध्ये मेमरी कार्ड घेतलेलं आहे 256 GB सॅन्डिस्कचा. सो तो एक अपडेट केला, म्हणजे कधी बाहेर गेलो ना लगेच मेमरी संपली की व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद. मग तुम्हाला काय पर्याय नसायचा, एकतर तो व्हिडिओ सगळे मोबाईलमध्ये ट्रान्सफर करा किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करा. सो आता आपण तो सॉल्व केलेला आहे. याची इनबिल्ड मेमरी 47 GB आहे, ती संपली की ऑटोमॅटिक ट्रान्सफर होणार मेमरी कार्डमध्ये. काय सांडले बाबा, पाणी सांडले का ऑइल सांडले तेच कळत नाही, नक्की काय सांडले. बाकी काय नाही, बाईकवाले धडपडतील. स्पीड ब्रेकर आलेला आहे. हरघर रोड आहे का नोड आहे, नोड हरघर नोड. बाकी यावर्षीचा शिमका आपला राहिलेला आहे.
कोकणामध्ये जायचं राहिलेलं आहे शिमग्याला. बघूया आता कधी परत जाणं होते कोकणामध्ये. कोकणामध्ये गेला की फोटोग्राफी होणारच, एकदम नक्की आहे. कोकण भवन बघा, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालय. नजारा बघा समोर रोड कसा दिसतोय, बाजूला डोंगर, तो तिकडे वरती पॅगोडा. सुपर बाईक. खड्डे बघा, खड्डे, हायवेचे खड्डे. लॉरीवाला बघा कसा गेला एकदम लेफ्टला. पहिला सरळ होता, आज पुढचा नक्की त्यालाच बोलत असणार. अनइवन रोड असल्याचं हे बघा. तुम्हाला फुटेज थोडा आता असा हलत असेल फुटेज मे बी. अनइवन रोड आहे त्याच्यामुळे जास्त व्हायब्रेशन होतात, हँडल हलतो पूर्ण बघा. मध्ये टेस्ट राईड वगैरे घेतल्या काही गाड्यांच्या, स्कूटर म्हणा किंवा बाईक म्हणा. इव्हन बुलेटची पण घेतली, मिटिऑर 350. काय माहित नाही, पण मला मजा नाही आली. मे बी मी लाईटेस्ट एकदम स्कूटर वगैरे चालवतोय, त्याच्यामुळे असं मला वाटलं असेल की खूपच ते ओझं आहे असं मला. आता जे रॉयल एनफिल्डचे फॅन असेल ना त्यांना सॉरी बोलतो, कारण मला असं पर्सनल माझं मत आहे की मी बसला असं मला वाटलं की मी कोणाला तरी ढकलतोय जबरदस्ती. 350 क्लासिक चालवली मी, ती मला बरी वाटली त्याच्यापेक्षा. 350 मिटिऑर थोडं असं मला वाटलं की, आणि सस्पेन्शन पण एकदम असे खास नाहीत. पुढे अशी गाडी धाड 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 होत होती. मे बी टेस्ट राईडला जी गाडी ठेवली आहे ना ती त्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल. मी त्यांना हे सांगितलं की बाबा हे असं प्रॉब्लेम होतोय मला, कारण मी त्याच्या अगोदर आहे ना हंटर चालवली त्याच्यावर. हंटरनं मला एकदम भारी वाटली गाडी चालवायला, हंटर. बाकी रिव्ह्यूज वगैरे ते चेक केले मी, पण हाय ओके ठीक आहे. शेवटी गाडी कोणती असू दे, आपण मेंटेन कसं करतो ते पण एक मॅटर आहे. जेव्हा जसा तुमचा मेंटेनन्स एवढं चांगला असेल तेवढा तुमची गाडी तुम्हाला साथ देणार जास्त वेळेपर्यंत, स्पेशली इंजिन. आता आपल्या गाडीला बघा 10 वर्ष झालीत, 1 लाखाच्या वर चालवले, 1,06,000 पकडा. आता बघा 6,841 तुम्हाला दाखवत असेल मीटरमध्ये. पण गाडी तेवढी मेंटेन केली. एकदा पण इंजिन नाही खोललंय मी. इंजिन मी एकदा पण ही खोललेलं नाही आहे गाडीचं, किंवा काही असं म्हणजे एक फॉल्ट आला आणि इंजिन खोलावं लागलं तर असं काही झालेलं नाही आहे. आपलं मेंटेनन्स एकदम प्रॉपर असतं वेळेच्या वेळी. आता लास्ट टाइमच मी असं म्हणजे ठरवलं की जाऊया बाहेर किंवा काय, तर सर्व्हिसिंग आली होती. 2,000 झाले की मी सर्व्हिसिंग करतो किंवा ऑइल चेंज करतो गाडीचं. आपले स्कूटर एकदम टाकाटक चालले. एव्हरेज ठीक आहे, 50-52 पकडा देत असेल मला. हे बघा खड्डा काय मजबूत होता, एकदम ठाक करून लागला. याच्या रेलिंग्स आहे ना मध्ये असं हे लावतात ना पट्ट्या, त्याचं हे बघा किती उंच बनवलं. आणि हे वर्षानुवर्ष मी इथे येतो ना इथून, म्हणून मला माहिती आहे अशाच आहेत त्या. वर खाली फिटिंग केलेलं आहे किंवा काय, कोणाला काय घेणं देणं नाही. कारण ते त्याच्यावरून उडून मे बी स्पीडमध्ये असेल कोण बाईकवाला, असा मजबूत उडू शकतो. हे बघा इथं तर निघालेलं पूर्ण दिसत पूर्ण असा खड्डा झालाय त्या रेलिंगमध्ये. सो आपण आपला गाडीचा विषय चालू होता. मेंटेन केलं तर कोणती गाडी चांगली आहे, पण शेवटी कम्फर्ट. तुम्हाला टेस्ट राईड घ्या त्याच्या अगोदर, कशी वाटते चालून बघा आणि मग ठरवा. बाकी अपडेट केलं तर तुम्हाला व्हिडिओ येईलच नक्की. हा बघा मधूनच चाललेला, मध्ये लेफ्ट लॉक जाऊन चालला आहे कुठे काय माहिती बाबा. तर अशा प्रकारे आपण आता पोहोचलेला वाशीला. वाशी टोल आता हे जवळच आहे.
वाशी टोल आताच क्रॉस केलाय आणि हा बघा ब्रिज वाशीचा. आणि ती बघा आपली मुंबईची लाईफलाईन चालली तिकडे. भारी एकदम मस्त वाटतं. चला जरा गाडी पळवूया आता. सरळ रोड भेटलाय. काम चालू आहे रविवारच्या मेगा ब्लॉक्स तिकडे दिसत आहेत लोक ब्रिजवर. आणि आपण ब्रिज क्रॉस केलेला आहे. उतार स्लोप बेकार ठेवला खाली उतरायला. पुढे काय दिसतंय ट्रॅफिक सारखं काहीतरी दिसतंय बघूया आता. कारण खाली ब्रिज आहे बाजूला काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं असणार. चेंबूरवरून जाऊ किंवा मग घाटकोपरवरून जाऊ. चेंबूरवरून गेलो ना आपल्याला खूप सिग्नल भेटेल जायपर्यंत. आहे जास्त काय ट्रॅफिक वाटत नाही. एका लाईनला चालू आहे लेफ्टला. ओ मजबूत खड्डा होता. मी चुकलो एकदम. बरं झालं आता गाडी चांगली आपटली असते. हो ना. आता किती गाडी स्पीडला चालल्या आहेत गाड्या. आणि मध्ये जर हायवे अशा हायवेमध्ये खड्डा आला 4 व्हीलर असू दे 2 व्हीलर असू दे काय वाट लागेल गाडीची. किंवा मोठा ॲक्सिडेंट पण होऊ शकतं बाईक वगैरे असेल तर. खड्डेमुक्त रस्ते कधी होणार माहीत नाही. ह्या जन्मात तरी होते का ना काय माहिती. आमच्या जन्मामध्ये सिग्नल आलेला आहे मानपूर स्टेशन. हे बघा इकडे बाजूला आपल्याला राईट मारून जायचं. आपल्याला बोलले चला जावा तुम्ही. आता आपण निघूया आता. गाड्या खूप कमी होत्या म्हणून त्यांनी जा म्हणून बोलले. ब्रिज उतरलेला आता. आता पोहोचू आपण डायरेक्ट याला घाटकोपर. राईट मारला तर फ्रीवे. पुढे वडाळा CST जायचं असेल तर. आणि लागलेला आहे सिग्नल. आता ऊन लागायला लागलंय म्हणजे जी गरमी हीट असते ना ती जाणवायला लागलेली आहे. चला चला. सिग्नल आहे ना त्याच्यामध्ये तो हे लाईटचा खांब आहे त्याच्यामुळे सिग्नल दिसत नाही. त्याच्यामुळे गफलत होते लोकांची. आपण असं विक्रोळीला जातो म्हणजे तुमचं हा बघा हा ब्रिज. विक्रोळी म्हणजे ठाण्याला जायचं असेल तर डायरेक्ट ह्या ब्रिजवरून जायचं. परत तुम्हाला खालून यायची गरज नाही. ब्रिजची वगैरे कामं कनेक्टिव्हिटी करतायत ना असं नाही. अरे खड्ड्यांचं काहीतरी करा ना. मूळ जे तुमचा मूळ जो प्रॉब्लेम आहे तो का सॉल्व्ह करत नाही मला समजत नाही. आता डेली जो जाणार आहे त्या रोडला त्याला बरोबर माहिती असं की इथे खड्डा असणार म्हणजे असणारच. आणि तिथे खड्डा असतोच. असं झालं. अशी परिस्थिती आहे. हलका राईड मारून आपल्याला बाहेर जायचं. ब्रिजवर नाही चढायचं. हे बघा ना वरून पण गाड्या येतात इकडून पण येतात. 2 ठिकाणी गाड्या येतात. आता वरून येणारा मे बी लेफ्टला घुसला तर आणि हा इकडून राईडला. थोडं आरामात बघून निघावं लागतं. BMW. आता हायवे टू हायवे सायन पर्यंत. मग आपलं रोजचं जे काम
सायनवरून. बघा हे रेलिंगचं बोलतो हा एकदम बेकार आहे बघा. बघा आता या ब्रिजवर आहे आणि पण खूप आहे बघा. हे बघा हे बघा आता पूर्ण स्पीड ब्रेकर आहे, माणूस उडतो अक्षरशः. ब्रिजवरती स्पीड ब्रेकर बनवलाय. एवढं डांबर टाकून टाकून ठेवलं की ते स्पीड ब्रेकर झालाय. खड्डा पॅच खूप दिवसाने मिस करतो बोलायला. खड्डा पॅच मागे पॅच बघले का खड्ड्याचे, पुढे पण असतील. हे बघा काय करणार बाबा. मुंबई ड्रीम सिटी ऑफ ड्रीम. काही जणांचं स्वप्न असतं ना, म्हणजे असं मुंबईत जाऊन राहायचं, मुंबईत कमवायचं, हे करायचं ते करायचं. अरे काय मुंबईमध्ये जो वर्षानुवर्ष राहतं त्याला विचारा मुंबईमध्ये काय हाल आहेत. एकमेव रिझन म्हणजे तो कामासाठी वगैरे राहत असेल बस, बाकी काय त्याची मजबुरी आहे त्याच्यामुळे. बाकी काय नाही मुंबईमध्ये. ट्रॅफिक, गाड्या, रोड, वडाळा RTO लेफ्ट साइड. सर एक ब्रिज दिसतो तुम्हाला, ब्रिज तो डायरेक्ट VKC. बट 2 व्हीलर्स आर नॉट अलाउड. अशी काही कहाणी. फक्त 4 व्हीलर. ट्रकला पण अलाव नाहीये, रिक्षा पण नाहीये. बघा दिसत असेल लिहिलंय. ट्रकला आहे की नाही माहित नाही, कारण हा ट्रक तर खालून गेला. अजून का ट्रक तर दिसत नाहीत, हेवी पण असणार मला नाही वाटत. असेल किंवा नसेल. बसेसला वगैरे असेल, BST बसेसला. आलं आपल्या सायनमध्ये, सायन हायवे. खड्डा पॅच. सायनच्या ब्रिजवर आले बघा. सायनचा ब्रिज आणि हे खाली राहिलं आपलं सायन शिव. आपल्याला फिरून जावं लागतंय. नेहमी सांगण्याचं कारण की तेवढं ते खूप हे आहे, हेक्टिक आहे. आपल्या मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे किती हेक्टिक आहे ते, कसं कुठून जावं लागतं. 90 फीट रोड वगैरे. आणि आसपास हे राहणार असेल कोण, तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यांना माहिती असेल काय हालत आहे. ब्रिजची तारीख आता काय माहिती, मे महिना दिला होता, आता ऑगस्ट वगैरे बोलतात, काय माहित नाही. आता काम तर चालू आहे, काम बंद नाही आहे. खालून ट्रेन जाते आणि वरून माणसांची गर्दी आणि तो ब्रिजचं काम, ते थोडा वेळ लागणारच. कारण दिवसभर ट्रेन खाली चालू आहे. त्यांना मला वाटतं पूर्ण वेळ रविवार भेटत असेल मे बी. आणि रात्रीचं काम चालू असणार डेफिनेटली. रात्रीचं काम केल्याशिवाय ते त्यांना ते कम्प्लीट करू शकत नाहीत. चला तर खूप दिवसांनी आपण खूप बडबड केलेली आहे. कशी वाटली बडबड नक्की सांगा मला. थोड्याच वेळात मी पोहोचायला 10 मिनिटामध्ये, तरी मला 10 मिनिटं तरी जातील जायपर्यंत. सो नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण कुठून आलो होतो तो पण नक्की जाऊन बघा. आता व्हिडिओचा एंड करता बघा आपल्याला रायडर दिसलेले आहेत. आज मी एवढं फिरतोय पण मला आज काय ना दोन दिसलं नाही. आज नक्की कोणते दिसले म्हटलं त्याला कुठून तरी फिरून आलेले आहेत. चला तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. ओके चला व्हिडिओ पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. ड्राईव्ह स्लो. बाय बाय.